जागे होऊन त्यागुनी स्वसुखजे सुमुहूर्त साधुनियाम आत्मा राम प्रसन्न घेती करुणी दासासी बोधावयाम करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावयाम त्या श्री सद्गुरु रामदास चरणात त्यादरे वंदूया. प्राणी जन्मासी हो आला तैसाची हो गेला तैसाची हो गेला. प्राणी जन्मासी हो आला तैसाची हो गेला तैसाची हो गेला. माझे घर माझे धन व्याकुळ झाला पंच प्राण. माझे घर माझे धन व्याकुळ झाला पंच प्राण. जन्मासी हो आला तैसाची हो गेला जन्मासी हो आला तैसाची हो गेला तैसाची हो गेला. माझी माता माझी कांता कोण आहे सांगा आता. माझी माता माझी कांता कोण आहे सांगा आता. जन्मासी हो आला तैसाची हो गेला. प्राणी जन्मासी हो आला तैसाची हो गेला तैसाची हो गेला. स्त्रिया पुत्रांचा हो लळा कार्यकारण पडती गळा. स्त्रिया पुत्रांचा हो लळा कार्यकारण पडती गळा. जन्मासी हो आला तैसाची हो गेला. आणि जन्मासी हो आला तैसाची हो गेला तैसाची हो गेला. इष्टमित्र अवघे जन वाट पाहती दुरून. इष्टमित्र अवघे जन वाट पाहती दुरून. जन्मासी हो आला तैसाची हो गेला. प्राणी जन्मासी हो आला तैसाची हो गेला तैसाची हो गेला. आप्त सोयऱ्यांची गती अवघे सुखाचे सांगाती. आप्त सोयऱ्यांची गती अवघे सुखाचे सांगाती. जन्मासी हो आला तैसाची हो गेला. प्राणी जन्मासी हो आला तैसाची हो गेला तैसाची हो गेला. दास म्हणे सांगू किती जन्मालाची फजिती. दास म्हणे सांगू किती जन्मालाची फजिती. जन्मासी हो आला तैसाची हो गेला. प्राणी जन्मासी हो आला तैसाची हो गेला तैसाची हो गेला तैसाची हो गेला. पण श्लोक 15. जागे होऊन त्यागुनी स्वसुखजे सुमुहूर्त साधुनिया आत्मा राम प्रसन्न घेती करुणी वासासी बोधावया. करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावया.
त्या श्री सद्गुरु रामदास चरणा अत्यादरे वन्मया. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. देवदैत्यामध्ये सख्य नाही, जीवा मानवामध्ये सख्य नाही, स्वजाती विजातीमध्ये सख्य नाही, महंता महंतामध्ये सख्य नाही. श्रीराम. कलो लागला पंडिता पंडिताला, कलो लागला ज्ञानिया ज्ञानियाला, कलो लागला योगिया योगियाला, कलो लागला तापसान तापसाला. श्रीराम. गाव ठाव हा माझा, शेतवाडे मळे गुरे, कन्या पुत्रवधू माझी, सर्व सांडून चालला. माझे माझे म्हणे वेडा, स्वार्थ बुद्धी बहुतसी, सर्व सांडून गेला रे, एकाएकी उठोनिया. कष्टला शेवटी मेला, गेला प्रपंच हातीचा, घातला मागुता जन्मा, ऐसा वैरी प्रपंचा. श्रीराम. मदाने भुलला प्राणी, विचारे उमजेची ना, मदाने भुलला प्राणी, विचारे उमजेची ना, पराचे सत्य माने ना, विवरे ना कदापि, पराचे सत्य माने ना, विवरे ना कदापि. अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था, अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था, अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. जाणवल्या चिंता दूरी करी, जाणवल्या चिंता दूरी करी, अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था, अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था, अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. समर्थांच्या जीवनामध्ये, साधनेमध्ये, विचारामध्ये अर्थतः हा अत्यंत जवळचा, कुणालाही कुठल्या तरी बाजूने येऊ शकणारा मार्ग आहे, म्हणून आपण त्याच्यावर जास्त चिंतन करतो. मुळात अर्थतः भगवंताकडे जाणारा जवळचा मार्ग आहे साध्या भाषेत.
तेव्हा खुशकीच्या मार्गाने गेलेले चांगलं, पावलावाटेनं पटकन पोचता येतं. ती स्वतःपुरतीच असते, तशी अर्थातसुद्धा स्वतःपुरती येते माणसाला. बाकीच्यांचं ठीक आहे, चालेल, चालू आहे. आपण आतून अर्थ आहोत म्हणून आपण जोडलेले आहोत. नाही एवढं असू शकतं. आणि हे प्रत्येकाला उपलब्ध आहे. जसं अंतरीचं जसं प्रत्येकाला उपलब्ध आहे, भगवंत आत्माराम जसा उपलब्ध आहे, तसं हा मार्ग पण उपलब्ध आहे. असो, आता सध्या परीक्षांचे, विशेषतः परीक्षांच्या निकालांचे दिवस आहे. अनेकांचे निकाल लागले असतील, म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतो अशी मी आशा करतो. तेव्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो. नसतील तर अजून लागतील, काहींच्या परीक्षा व्हायच्या असतील, सीझन त्याचा आहे. तेव्हा तशी परीक्षा सर्वांचीच सुरू आहे, कारण आपल्याला अशी कल्पना आहे की हे सगळं त्यांच्याविषयी चाललं आहे. त्यामुळे तसं काही नाही आहे. आपली परीक्षा सुरू आहे, त्यांचा सीझन आला आहे, आपला बारमाही आहे. एवढं फक्त सांगायचं, आपला बारमाही सीझन आहे, त्यांचा आत्ता आला आहे. तेव्हा तशी सर्वांचीच परीक्षा सुरू आहे, पण ती कळत नाही. आणि तिचा निकालही दरवर्षी लागत नाही. या परीक्षेचा निकाल दरवर्षी लागत नाही. एकदाच लागतो आणि एकदमच लागतो, कायमचा लागतो, पुन्हा तो कळत नाही. त्याचा त्याला तो निकाल कळत नाही. जर बेसावध असलं तर तेव्हा त्याकडे आपण लक्ष द्यायचा प्रयत्न करू. कधी जमलं तर जसं मी जाताना काही विचार आपल्याकडे देत असतो, तसं हेही देऊन ठेवतो की सर्वात मोठी माणसाची फजिती कोणती, याचा एकदा आपण विचार करून ठेवू. ही काही विचार करण्यासारखी गोष्ट नाही, शक्यतो विसरण्यासारखी गोष्ट आहे, जर कुठं झालीच असली तर. असं सर्वसाधारण मत असतं याबद्दल. होते फजिती, होते, मोठमोठ्यांची होते, अगदी जाहीर होते, वर्तमानपत्रात आज एक उद्या एक असं होतं, तर तिची फजिती होते. तर मी विचारतो आहे ते मुद्दाम या संदर्भात की सर्वात मोठी फजिती कोणती. छोटी छोटी तर आपल्याला माहिती आहे, एप्रिल फूल आपल्याला कल्पना आहे, ते गमतीपुरतं असतं. त्याची काही लक्षणं आहेत. छोट्या फजितीमध्ये ती जाणून बुजून केलेली असते. ही जशी मुलं सांगतात, जा तुला भावाने बोलावले वगैरे, असं जातो पळत पटकन. गेला की तिथे कुठे कोणी काय बोलावलं झालं, तेवढीच गंमत. म्हणजे ती जाणून बुजून केलेली असते, लगेच संपते. दोघांनाही गंमत वाटते त्याच्यात. जो फसला त्यालाही गंमत वाटते, ज्याने फसवलं त्यालाही गंमत वाटते, त्याच्यासमोर घडलं असेल त्यालाही गंमत वाटते. बस याचा एक आनंद सगळे घेतात. चालेल, एवढंच ते गमतीचं काम आहे खरं म्हणजे. तेव्हा फजिती होते, नाही असं नाही, आपण फसलो, पण त्यात धोका नसतो आणि मोठं नुकसानही नसतं. ही सगळी आपल्या नेहमीच्या एप्रिल फुलच्या फजितीची लक्षणं आहेत, किंवा तशा स्वरूपाच्या. त्या बाबतीत काही थोडे महाभाग असतात, ते अधिक पुढे जाऊन कुठेतरी अग्निशामक दलाला फोन बिन करून सांगते. ते बिचारे पाणी बिणी भरून गाड्या बिड्या बाबा सगळे ते सायरन बिरन लावून येतात पत्त्यावर. ते काय नाही, निवांत सगळीकडे असते. मग लक्षात येतं की हे 1 एप्रिलचं काम आहे, कुठेतरी उद्योग केला आहे आणि जाऊ दे म्हणतात. शोधतात थोडंसं, ते कुठून पण आलता वगैरे, त्याला जरा झापतात थोडं, पण तरीसुद्धा फार काही तक्रार करीत नाही, जाऊ दे म्हणतात. आपलं त्याने एक ड्रिल झालं, मॉक ड्रिल झालं, सोडून देतात. इतके पटपट आपण किती ॲक्शन घेऊ शकतो याचं कदाचित एक परीक्षणच झालं समजतात आणि सोडून देतात. तेव्हा अशा तऱ्हेचं हे दटावणीवर सुटतं. छोटी एखादी दटावणी देऊन किंवा आपलं मॉक ड्रिल आहे असं समजून अशा फजिती सोडता येतात. लौकिक नफा नुकसान त्यामुळं होणारं, ते काही झालं आता त्यांचं येण्यात जाण्यात, त्या माणसांच्यात पाणी अमकं तमकं, तर तशा तऱ्हेचं नुकसानही भरून काढता येतं. सर्वात मोठी फजिती ती की ज्यामध्ये सर्वस्व जातं, गेलेलं कळत नाही. कळतं, जर कळलंच तर कळतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि झालेलं नुकसान टाळणं शक्य नसतं. ह्या 4 गोष्टी ज्यात आहेत, ती फजिती सर्वात मोठी आहे. सर्वस्व जातं, ती गेलेलं कळत नाही. जर कळलंच तर तोवर वेळ निघून गेलेली असते आणि नुकसान टाळणं त्यावेळेस शक्य राहत नाही. ही गोष्ट दुर्दैवी आहे, पण घडलेल्या गोष्टीतली ही गोष्ट आहे की मुलाला त्या परीक्षेत
नापास झाल्याचा फोन मित्राने केला आणि त्या बिचाऱ्याला ते सहन न होऊन त्यांनी त्याचा जीव दिला. हे आपण पाहिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी परिस्थिती वेगळी होती, रिझल्ट पासचा होता, पण असं काहीतरी झालं जे फजितीची स्वरूपं काय असू शकतात, फसवणुकीची स्वरूपं काय असू शकतात, त्याचं ही रेंज बघतो. अशा वेळेला ती फजिती राहत नाही, ही क्रूर फसवणूक ठरेल, जर अविचाराचं काम ठरेल. किंवा ही घटना एखादी असते, दुर्दैवी असते, आपण ती सोडून देऊ शकतो. घडोघडी बाहेर फसवणूक फजिती सुरूच आहे. आपण काय विचार केला तर डोळ्यासमोर यायला लागतं. एक भांडं द्यायचं आणि ती 10 भांडी मिळणार वगैरे. का किती जाहिराती चालू असतं. लोक देतात, पैसे देतात, मग त्यांना वाटतं आज कुकर मिळणार, वगैरे फ्रीज मिळणार, परवा हे मिळणार, चौथीशी ते मिळणार, आणि शेवटी कुलूप मिळतं ऑफिसला. हे सगळं होतं आणि सगळं परत होतं. परत याचं विशेष वाटतं. म्हणजे फजितीची सुद्धा आपल्याला आवडच असते, काय करून घ्यायची काय कोणा ठोक, पण आपली फजिती होते खरी आणि वारंवारही होते. जसं ते घाण टाकली आणि मध्ये म्हणतो ना तसं. आणि वृद्धाचे दागिने लांबवले वगैरे. ते वृद्ध दागिने घेऊन कशाला जातात हे मला मुळात कळलेलं नाही. तरुणादी का घेतात हेच कळलं नाही मुळात. ते आपली थोडीशी कमतरता आहे त्याच्यामध्ये. पण तरीसुद्धा ते वृद्ध एवढी माणसं ते जातात, ते हातात पिशव्या दागिन्यांच्या, ते घाण टाकतात. आणि ते काय व्हायचं ते होतं. हे नाही घडलं, बातमी दिली तरी ते कुठेतरी घडलेलंच असतं. त्यामुळे मला त्याच्यावरही विश्वास आहे की हे काही घडलंच असेल असं नाही. कुठल्याही चौकाचं नाव द्यायचं, रस्त्याचं मेन रोडचं नाव दिलं, झालं, पुढचं काय व्हायचं ते होतं. तेव्हा अशा तऱ्हेच्या घटनांची आपल्याला कल्पना आहे. पण आपली जी सार्वत्रिक फसवणूक चालू आहे तिची किती ना कल्पना आहे, असं मला आपल्यासमोर ठेवायचं आहे. आत्ता आपण अगदी पहिला अभंग घेतला, जन्मा आल्याची फजिती. महाराजांनी अंडरलाईन केलेली आहे त्याला. तेव्हा सुखाचा रोज आभास दाखवणं, कर्माने जर पाहिलं तर काय आहे, सुखाचा रोज आभास दाखवणं. आभास, सुख नव्हे, आभास दाखवणं. दुःखाचे चटके मात्र न चुकता देत राहणं. किती क्रम असतो. आभास दाखवणं, दुःखाचे चटके रोज देत राहणं, काळ, शक्ती, बुद्धी, सत्ता, घरदारं असं सगळं हळूहळू हिरावून नेणं. पुन्हा उद्याच्या आशेवर जीव टांगून ठेवायचा. सिरियस सार्वत्रिक फसवणूक आहे. तिची ही लक्षणं फक्त सांगितली. आणि या सगळ्यामध्ये भगवंताचा माणसाला विसर पाडणं, हे जेणं ही माणसाची सर्वात मोठी फजिती आहे. सुखाचा रोज आभास दाखवणं न चुकता, दुःखाचे चटके न चुकता देणं. अगदी सकाळी नसला बसला तर संध्याकाळी बसेल. काळ, शक्ती, बुद्धी, सत्ता, घरदार काय असेल ते सगळं हिरावून नेणं. पुन्हा उद्याच्या आशेवर जीव टांगणं. आज नाही ना जमत, उद्या होईल. पुन्हा एक टांगलेलं आहे, परत जीव तिथे टांगून ठेवलेला आहे, परत तिकडे बघत बसतो मनुष्य. तेव्हा उद्याच्या आशेवर जीव टांगून ठेवणं आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये भगवंताचा विसर पाडणं, ही जी काही जिणं आहे ही माणसाची सर्वात मोठी फजिती आहे, फसवणूक आहे. तेव्हा जागं व्हायला समर्थ काय काय कुठं कुठे शोधलं आहे त्यांनी, त्याची ती लक्षणं आहेत. म्हणून हे समोर मुद्दा ठेवला आहे. शेवटचा टप्पा आहे. मधले टप्पे अभ्यासाने आपण बघायचे असते. गोविले मज आपुल्याला हिता, गोविलेले मज आपुल्याला हिता, माझी कोणी चिंता केली नाही, माझी कोणी चिंता केली नाही. गोविले मज आपुल्याला हिता, गोविले मज
आपुल्याल्या हिता माझी कोणी चिंता केली नाही, माझी कोणी चिंता केली नाही. गोयले मज आपुल्याल्या हिता, स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचा म्हणजे माझा वापर करून घेतला. समर्थाने बारीक सारीक गोष्टी हुडकून दाखवलेल्या आहेत. गोवियेल मज आपुल्याला हिता, गोवियेल मज आपुल्याला हिता माझी कोणी चिंता केली नाही, माझी कोणी चिंता केली नाही, केली नाही चिंता लोभे गुंडाळीले, केली नाही चिंता लोभे गुंडाळीले पिळून घेतले सर्व माझे, पिळून घेतले सर्व माझे. गोवियेले मज आपुल्याला हिता, गोवियेले मज आपुल्याला हिता माझी कोणी चिंता केली नाही, माझी कोणी चिंता केली नाही. सगळं असं फसवणुकीचं आणि झाकण्याचं काम आहे चालेल जगातलं. मायाच ते मूळ स्वरूपच तसं आहे, त्यामुळे हे असं राहतं. आपण आता सुरुवातीला अगदी परीक्षेचा उल्लेख केला. काय झालं गमतीचं त्यात ते आपण पाहिलं असेल, म्हणजे आता रोज पाहायला मिळतंच आहे, तर पाहणं भागच आहे आपल्याला. तर अभ्यासाचा जो विषय आहे त्याच्या ज्ञानाची ती परीक्षा आहे, हा एक आभास आहे. अभ्यासाच्या विषयाच्या ज्ञानाची परीक्षा असा एक आभास आहे. म्हणलं ना सुखाचे आभास, तसे ते किती प्रकारचे आहेत. सर्वसाने हा सगळा अभ्यास केलेला सगळा खरा ठरतो, आज असं लावून बघितलं की खरा ठरतो. ती ज्ञानाची परीक्षा नाही आहे, ती त्या विषयातल्या माहितीची किंवा त्याविषयीच्या परीक्षा तंत्र आहेत त्याची ती परीक्षा आहे. आपण बारकाईनं पाहिलं किंवा जे त्यातून जातात त्यांना जर विचारलं तर त्यांची माहिती त्याच्याविषयीची किती आहे आणि त्यांना परीक्षेचं तंत्र किती माहिती आहे याविषयीची परीक्षा होती. तंत्राचा भाग आहे बराच आणि माहितीचा तर जास्तच. एका मुलाला गाण्याच्या स्पर्धेमध्ये 2रा नंबर आला. तर विचारलं बाबा काय झालं, पहिला कोणाचा आला, त्याचं काय झालं. त्याचं माझं म्हणलं एकच चुकलं. पण काय होतं गाण्या स्पर्धा तुमचं काय होतं. तर गाणं सादर करायचं होतं या जगाच्या अंगणी वगैरे. म्हणलं तू काय केलं, या जगाच्या अंगणी असं म्हटलं. म्हणलं मग काय झालं, चुकलं काय झालं त्याच्या. ते म्हणाला या जगाच्या अंगणी असं करायचं होतं. ते पहिल्या नंबराने केलं, मी नाही केलं. म्हणलं मी नुसतंच या जगाच्या अंगणी म्हटलं, तिथं माझा नंबर घ्या. या जगाच्या अंगणी असं करायचं होतं. पुंडलिक वरदार विठ्ठल, साधारण आपली अवस्था अशी आहे. तेव्हा ह्यात माझा नंबर 2रा केला. तेव्हा हे तर अगदी सुरुवातीचं जनरल सांगितलं. आता साधारणपणे 8वीपर्यंत माहितीच आहे आपल्याला. सर्व लोभे गुंडाळा हे जे काय सांगितलं ना आता, केली नाही चिंता, केली नाही चिंता लोभे गुंडाळले, केली नाही चिंता लोभे गुंडाळले पिळून घेतले सर्व माझे, पिळून घेतले सर्व माझे. कोणी नाही चिंता लोभे गुंडाळीले, केली नाही चिंता लोभे गुंडाळीले. नाहीतरी काय म्हणा सांगा, त्यांना प्रवेशापासून बिचारे सगळे लोभे गुंडाळले. म्हणायचं नाही, मी पण म्हणत नाही. प्रवेशाचा आणि त्याचा काही संबंध आहे असं मी म्हणलेलं नाही. प्रवेशापासून म्हटलं. होय, उगाच आणखीन कुठं कायदेशीर गुन्हा करता. त्यामुळे तसं काही नाही.
त्याचा काही संबंध नाही. पण त्या बिचाऱ्या त्या डोनेशन कोणीतरी एक माणूस आला आणि त्यांनी इमारतीला आमच्या देणगी दिली. आता ह्यात तर काही गुन्हा नाही, तर कोणीतरी कोणाला तरी देणगी देणारच की, आणि ते कायदेशीर आहे, त्यामुळे काही प्रश्न येत नाही. तेव्हा ते झाका लोभे गुंडाळ. मग काय करायचं, मग मार्क कमी पडतात. मग आता ते मार्क कसे झाकायचे, आता 84 पडतात, 85 पडतात, 87 पडतात, 81 पडतात, कसे झाकायचे, आपण श्रेणीने झाकू. किती व्यवस्थित आहे. म्हणजे बालमनावर परिणाम वगैरे काही तसं ते आपलं ह्याचं निवेदन असतं ऑफिशियल तसं, पण त्याच्यावरती श्रेणीने झाकू. लोभे गुंडाळलेले आहेत, श्रेणीने झाकूया आपण. तेव्हा श्रेणीने एकदा झाकलं की 81 की 89 हे कळतच नाही. श्रेणीने झाकते मार्क. लोभाने गुंडाळलेलं आहे, त्यामुळे कोणाला वगैरे कमी जास्त म्हणायला नको, त्यांनी आपल्याकडे तक्रार नको, काय नको, बाकी मला काय माहिती नाही. तेव्हा श्रेणीने झाकून टाकू. तेव्हा ही श्रेणी आहे की श्रेणीचा आभास आहे ते मला सांग. अमुक एक श्रेणी मिळाली, ती श्रेणी म्हणजे श्रेणी की श्रेणीचा आभास. कारण त्यातली 81लाही तीच श्रेणी आहे आणि 89लाही तीच श्रेणी आहे. तर तसं खूप आहे तसं म्हटलं तर असा आभास आहे. बरं जाऊ दे. मग विद्यार्थी नापास होतात, बालमनावर परिणाम होतो, मग ती लावून घेतात मनाला. ते आता त्यांना मनाला लावून घेण्याचे कारणं खरं म्हणजे वेगळी आहेत, पण जाऊ देतात, त्यात काय आपण न शिरलेलं बरं. पण ती या कारणाने मनाला लावून घेतात, मग त्यांच्यात ते स्पर्धा निर्माण होते आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी ते एकमेकांचं काहीतरी होतं, किंवा त्यांचं स्वतःच काहीतरी होतं, किंवा त्यांच्या आईवडिलांचं काहीतरी होतं. अलीकडे ते पण फार आहे, त्यामुळे ते पण काही होतं. त्या बालमनावर ह्या मार्कांचा परिणाम होतो. टी व्हीतला कुठला एडिट सीन बघून त्यांच्यावर काही परिणाम होत नाही, नाचाचा परिणाम होत नाही, दृश्याचा परिणाम होत नाही, काही होत नाही. खुनाखुनी टी व्हीवर होते, त्यांच्या बालमनावर काही परिणाम होत नाही. कशी बालमनं तरी असतील कोणा ठाऊक, की गोळ्या घालतात त्याचा त्यांच्यावर परिणाम होत नाही, दिसतं समोर, 2-2दा रिवाइंड करून ते पाहतात, पण ते त्याचा बालमनावर परिणाम होत नाही. मार्क मात्र 85, 87, 81, 78 काय ते त्याचा बालमनावर परिणाम होतो. त्यामुळे परीक्षा घ्यायची, परीक्षा झाका. असं क्रमाने कसं चालेल हे सगळं जसंच्या तसं लागू आहे, म्हणून हा विचार करावा लागतो. जेव्हा तिकडे त्यातून पैसा आहे त्यामुळे ते चालू दे तिकडे असतं. हे झाकण्यापेक्षा त्याचा बालमनावर परिणाम जास्त आहे, तर ते झाका, ते नाही, ते राहूच, ते त्यांच्या आपल्यावर सोडलेलं आहे. हे इकडे परीक्षाच झाकून टाकलं. बरं, परीक्षाही झाकून ते मिटतं असं नाही, त्यामुळे परीक्षा न घेणं हा नापास न होण्याचा चांगला मार्ग आहे असं लक्षात आलं. एकंदरीत घेतली की पास नापास व्हावं लागतं, म्हणजे ते मुलांना हे होतं ना, त्याचा त्रास होतो. आणि बरोबर आहे, कसं त्यांना त्रास देणं बरोबर नाही. किती छोटी छोटी मुलं असतात आणि किती त्रास होतो. 9वी 10वीची मुलं छोटी छोटी असतात, 8वीपर्यंतची मुलं म्हणजे किती लहान लहान मुलं 8वीची म्हणजे. तर ती नापास होतील म्हणजे त्यांना किती दुःख होईल. तर त्यामुळं ते झाकून टाका. ही फसगत आहे सगळी, जन्मा आल्याची फजिती आहे आपली. आणि मग किती दिवस ठेवणार ना ते, कारण शेवटी ते घोंबडा आहे ठेवलेलं आहे, ते मोठं झालं ते टोपली उडवतं, आपण बघितलेलं आहे. तर शेवटी 9वी 10वीला मग वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था होते. मग आता तुम्ही वाचलं असेल, 9वीची आत्महत्येचं प्रकरण सुरू झालं. आता एक झाकले आपण, ते चुकीचं आहे म्हटल्यानंतर त्याचे चुकीचेच परिणाम त्यातून बाहेर पडतील. मग आता आत्महत्या 9वीला का झाली, ती 10वीत झाली हे पूर्वी आम्ही ऐकलं आहे. पूर्वी 11वी होत्या त्यावेळी लिहाय केलं, ते मुळात चुकीचं हे आपल्याला माहिती आहे. तो ॲप्रोच चुकला आहे म्हणून ते झालेलं आहे, हे सगळं खरं आहे. पण तरीसुद्धा ती आता 9वीवर कशी आली, कुठून आली एकदम, तर 8वीपर्यंत परीक्षाच नव्हती, झाकलेली होती ती. तर ते फसगत आहे, फजिती आहे, फसवणूक आहे. त्यामुळे ती उघड झाल्याबरोबर त्रास झाला. तो कदाचित लवकर झाला असता, त्यावेळेला लहान असते, मनुष्य सुधारू शकतो, त्याला संधी आहे. तर ते तसं होत नाही. मग ते असं झालं. मग आता शाळेच्या निकालांचे प्रश्न यायला लागले, बोर्डांचे प्रश्न यायला लागले. मग ते निम्मीसुद्धा मुलं पास होत नाही, सगळं जगजाहीर होतं. ते चांगलं नाही. मग असं करू, आपण शाळेकडे थोडे मार्क देऊन टाकू. चला, 20 मार्क शाळेकडे दिले. 49% 48% रिझल्ट आपल्या बोर्डाचे होते, म्हणजे महाराष्ट्राच्या पातळीवर अगदी ओव्हरऑल एकदम 69 झालेलं. इतकी प्रगतीचा आनंद सगळ्यांना झाला की काय, एकदम महाराष्ट्रामध्ये मुलांनी एकदम चमत्कार घडून आला की जे 48, 47, 47, 48, 49 असं नुसतं 50ला घासून परत मागे येत होतं, ते एकदम 68, 69, 68, 69 एकदम महाराष्ट्राची शैक्षणिक प्रगती एकदम अशी आहे. काय आपली फसवणूक आहे आपल्याला माहिती आहे, कारण तिथं ही शुद्ध फसवणूक आहे. सगळं बघितलं की नाही, बाकीचं मी क्षेत्र काही कुठलं पाहत नाही, काय गरज पण नाही, आपल्याला सगळी माहिती आहे. त्यामुळे मला एक वाटतं की जगात सगळ्यात फसवणूक आहे, पण
फसवणुकीत मात्र फसवणूक नाही, ती शुद्ध आहे. भेसळ नाही त्याच्यात काही. काय सांगावं आता ते सांगू नाही खरं म्हणजे म्हणून काय सांगावं. सुंदर रंगीत कागदावर आपल्याकडे ते रजिस्टर्ड वगैरे ते पतसंस्थेच्या वगैरे अमक्या तमक्या अशा गोष्टींचे शिक्का पावत्या सगळ्या ठेवीच्या वगैरे असतात. त्या तारखेला बिचाऱ्याचे पैसे परत मिळतील याची काही खात्री नाही. पण ते काय जाते कुठल्या गाड्या सुटतात मुंबईत कल्याण अमुक चिठ्ठीच्या ह्याच्यावर माणसं पैसे मिळतात. काही नाही चिठ्ठी चिक्का त्याच्यावर हे नाही सही नाही कोणाचं काय नाही त्याच्यावर माणसांना पैसे मिळतात असं ऐकतो. आणि बिन तक्रार बिन फसवणूक होता 1 रुपयाचं सुद्धा इकडचे तिकडे होत नाही असं ऐकतो. तर त्याला काहीही नाही आहे तिथे. पण फसवणुकीत प्रामाणिक येतो का त्या 1 रुपयाचं इकडे तिकडे करीत नाहीत. तेव्हा एकंदरीत माझ्या लक्षात आलं की फसवणुकीत फक्त आपण प्रामाणिकपणे वागतो की काय अशी शंका यावी. म्हणजे असं कुठे तयार होत नाही की असा खरा विद्यार्थी तयार होत नाही. माझे मार्क मला सांगा, ते जे असतील ते मी स्वीकारतो, त्याचे मी काय प्रगती करून आणायची ती करेन. 49 70 असू दे 71 असू दे 72 असू दे काय असेल ते मला 100 मिळायचे मी ते प्रयत्न करेन. आणि त्यासाठी जे लागणार आहे तो अभ्यास मी करायला तयार. तुम्ही मला असं दाखवून बघून काय ठेवू नका, सांगा काय असेल ते का मार्क. हे खरं जीवनाचं स्वरूप ज्याला कळून घ्यायचे त्याला इथूनच सुरुवात करायला पाहिजे. ती तिथूनच होत नाही. त्यामुळे तिथून कशाची सुरुवात होते ते शेवटपर्यंत होतं. त्याच्याविषयी आणखीन वेगळं काय सांगायचं. त्याची सुरुवात झाली ते शेवटी होतं. म्हणून सुरुवातीला जे सांगितलं सुखाचा आभास दुःखाचे चटके आणि मग ते दुःखाचे असे चटके बसतात पुढे मग. आणि या आशेवर जीव टांगलेला आहे की पुढे होईल. तेव्हा जन्मापासून समर्थाने म्हटलेलं आहे की ही तर काहीच नाही. हे आपण आत्ताच्या उदाहरणांनी समजून घेतलं. पण समर्थांचं म्हणणं आहे जन्माच्या आधीपासूनची फसवणूक आहे, फजिती आहे आपली झालेली. आणि ती आपण समजून घेतली तर मग हे येईल लक्षात. सांगवत नाही. समर्थाने त्याला शब्द असा वापरला आहे की मला सांगवत नाही काय क्षीण होतो तो. समर्थांचे क्षीण त्यांना बोलवत नाही असे त्यांचे शब्द आहेत आणि ते खरे आहेत. म्हणून त्याच्यातले एक फक्त 5-7 ओव्या आहेत तेवढ्या समोर ठेव. सांगवे ना क्षीण अत्यंत कठीण, सांगवे ना क्षीण अत्यंत कठीण, रामा तुझ वीण दुःख झाले, रामा तुझ वीण दुःख झाले. सांगवे ना क्षीण अत्यंत कठीण, सांगवे ना क्षीण अत्यंत कठीण, रामा तुझ वीण दुःख झाले, रामा तुझ वीण दुःख झाले. दुःख झाले भारी मातेच्या उदरी, दुःख झाले भारी मातेच्या उदरी, नवमासवरी कोंडियेले, नवमासवरी कोंडियेले. जननी जठर संकोचित थोर, जननी जठर संकोचित थोर, विष्ठा आणि मूत्र नाकी तोंडी, विष्ठा आणि मूत्र नाकी तोंडी. वायो नाही तेथे वन्हीचा उभारा, वायो नाही तेथे वन्हीचा उभारा, तेणे या शरीरा दुःख होय, तेणे या शरीरा दुःख होय, तेणे या शरीरा दुःख होय. ते दुःख आठवलं नाही म्हणजे दुःख नाही असं नाही. त्यांना सगळं आठवतंय, त्याचा क्रम दिलाय त्यांनी. मला असं दुःख झालं, दुःख नाही असं नाही आहे, त्याचा त्रास काय आहे त्याचं लांबचं वर्णन आहे समर्थांचं.
भोगावंच लागतं. म्हणून जिथे अग्नी आहे त्याचे दाह होतो, वायू नाही. म्हणून आपल्याकडे देववाणीची आणि वायूच्या स्तोत्रांची जीवाला फुंकर घालायला सांगितलेली आहे. ती फुंकर जीवाचा दाह शांत करते. जीवाला जो दाह होतो त्या क्षणी त्याची कल्पना कोणाला येत नाही, तर तो दाह शांत करण्यासाठी ह्या अशा तऱ्हेच्या गोष्टींची मुळातच योजना करून ठेवलेली आहे. एवढं आपण लक्षात ठेवलं तर ते किती विचार त्यांनी पुढचा केलेला असेल याची कल्पना आपल्याला येईल. वायू नाही तेथे वन्हीचा उभारा, वायू नाही तेथे वन्हीचा उभारा, तेणे या शरीरा दुःख होय, तेणे या शरीरा दुःख होय. संसारीचे दुःख आठवले मनी, संसारीचे दुःख आठवले मनी, मागे नाना योनी भोगी. तिथून मागे गेले समर्थ. समर्थ तिथेच थांबलेले नाही आहेत. ते म्हणतात हे तर काहीच नाही, मी ह्या जन्माला आलो म्हणून एवढं भोगलं, त्याच्या मागे काय भोगलं तुम्हाला काय माहिती आहे असं म्हणतात. आपण सावध राहावं आणि विचार करावा क्षणभर. संसारीचे दुःख आठवले मनी, संसारीचे दुःख आठवले मनी, मागे नाना योनी भोगियेल्या, मागे नाना योनी भोगियेल्या. भोगियेल्या परी नाही आठवण. किती पशु होतो, पक्षी होतो, काय हाल काढले ते, कोणाच्या गोठ्यात बांधलं होतं, कोणात ठोक, अशी परिस्थिती आहे. ती त्यांना स्मरण होतं ना. भोगी गेल्या परी नाही आठवण, भोगी गेल्या परी नाही आठवण, दुःख ते कठीण विसरलो, दुःख ते कठीण विसरलो, दुःख ते कठीण विसरलो. आता या ह्यातलं दुःख क्रमाने सगळ्या दुःखांची स्पर्धाने मांडलेली आहे आणि अनुभवाची आहे आणि सूक्ष्म दृष्टीची आहे. आपल्याला जाणवत नाही ती आहे. या जन्मातल्या जी दुःखाची सुरुवात आहे त्याचं इतकं बारकाव्याने बोट ठेवलेलं मला तरी अस्वस्थ करून गेलं. आपण त्याचं काय आपल्याला त्याचं जाणवतं ते आपण पाहावं अशी विनंती आहे. दुःख होय देही माता नेणे काही, दुःख होय देही माता नेणे काही, मज वाचा नाही काय करू, मज वाचा नाही काय करू. दुःख होय देही माता नेणे काही, दुःख होय देही माता नेणे काही, मज वाचा नाही काय करू, काय करू. काय करू दुःखे पोळे अभ्यंतर, काय करू दुःखे पोळे अभ्यंतर, मातेसी अंतर जागवेना, मातेसी अंतर जाणवेना. हे दुःख असं आहे की मी पोळत होतो पण मला वाचा नाही, सांगता येत नाही. मातेला हे दुःख कळत नाही की मी काय दुःख सहन करतो आहे, तेव्हा वाचा नाही. सरांची मला वडिलांची त्यांच्या त्या खूप हिंदी कविता आहेत. त्याच्यामध्ये एक कविता होती त्याची आठवण आहे. कैसे कम वक्त गूंगे जन्मे हैं हम की हालत जुबान से कहीं भी नहीं जाती. कसं बोलणार की मला जे दुःख आहे कैसे कम वक्त गूंगे जन्मे हैं हम, म्हणायचं की मी मुकात जन्माला आलो तर मी माझं दुःख कसं सांगू.
हे जन्माला आलेल्याचं कसं सांगता येईल. तिथेच त्याची त्या कवितेची आठवण झाली की मद वाचा नाही काय करू. ज्यांना आहे वाचा त्यांनी त्याकडे कसं बघावं त्या हे शिकण्यासाठी आहे. शिकण्यासाठी सगळीकडे काय समर्थांच्यात जाल तिथे शिकायचं आहे अशी परिस्थिती आहे समर्थांच्याकडे. तर मद वाचा नाही काय करू त्यावेळेला काय करत असाल आणि बाहेर वाचा मिळाल्यावर आता काय करतं. दुसऱ्याच्या अंगावर बोलू दुसऱ्याला टाकून याला काढू बंबडीत काढू दुसऱ्यांना किंमत देऊ नको. काय करू त्या वाचेचं. ज्या वाचे नसताना मला माझं दुःख सांगता येत नव्हतं आणि हे सगळ्या वन्नीचा उभारा सांगितलं त्यावेळेला ते आईला तो काय करू दुःखे पोळे अभ्यंतर मातेसी अंतर जाणवे ना काय करू. त्याच्याशिवाय मार्ग नव्हता माझ्या समोर. अशा अवस्थेमध्ये जर समजा आपलं चित्त जर त्यावेळेला अशांत झालं अभ्यंतर दुखवलं गेलेलं आहे तर त्यासाठीच हे सगळं नवमासी ऐकावं असं म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी ही स्तोत्रन सगळं शांतता निर्माण केलेली आहे. या क्षणी पसायदान आठवेल म्हटलं जाईल कानावर पडेल तर त्या जीवाला मला सांगा शांतता मिळेल की नाही. तर ती त्यासाठी ठेवलेली आहे. इथपासून दुःखाचा विचार केलेला आहे. आता पुढचं माझ्या जाळी दृढ चाले माझे माझे माझ्या जाळी दृढ झाले माझे माझे रामा नाम तुझे आठवेना रामा नाम तुझे आठवेना आठवेना चित्ती स्वहिताचे ज्ञान आठवेना चित्ती स्वहिताचे ज्ञान माय बापी लग्न केले लोभे माय बापी लग्न केले लोभे भारवाही झालो रामांतरलो भारवाही झालो रामांतरलो बंधनी पडिलो काय करू बंधनी पडिलो काय करू बंधनी पडिलो काय करू. सामान्य मनुष्याचा प्रवास आहे सगळा तो मागेपासून केला ह्याही केला जन्माला आल्यावरचाही केला आणि किती चटकन हा पुढचा प्रवास होतो ते फक्त महत्त्वाचं डोळ्यासमोर ठेवलं आपल्या की भारवाही झालो रामा अंतरलो बंधनी पडिलो काय करू. हे सगळं सत्य आहे. हे सगळं अपरिहार्यही आहे. आपण गेल्या वेळेला सुरुवातीला अगदी आपण बोललो तो बाहेरच्या खोलीत आलो आहे किंवा जन्माला आलो आहे मूळ स्थानापासून निज स्थानापासून आपण इथपर्यंत आलो आहोत तर जाण्याचा विचार एवढं एकच खरं हे आहे. तर ठीक आहे दरम्यान हे सगळं लागेलच माणसाच्या आयुष्यात हे टप्पे येतीलच पण हे जे येतं आहे त्याची मर्यादा जे येतं आहे त्याची मला असलेली उपयुक्तता मला थांबवण्याची क्षमता हे सगळं माझं स्वहित लक्षात ठेवून मी त्याच्याशी वागेन हे मला करता येण्यासारखं आहे. हे सगळं खरं आहे की भारवाही झालो रामा अंतरवलो कोणाला चुकणार नाही. फक्त भारवाही झालो रामा अंतरवलो तिथे हातात आहे. भारवाही जर झालाच तर प्रत्येक जण होईल कशाचाही झाला तरी मठ मातलं तरी प्रपंच करावा लागतो मठाचा शेवटी अशी परिस्थिती आहे. तर मग ते तर चुकत नाही. मग काय करावं मग ते करू नये काहीच करू नये का नुसतं बसून राहावं का नाही हे सगळं करावं. पण त्याच्याबरोबर जे पुढे काय झालं की माझे स्वहिताच आठवेना चित्ती स्वहिताचे ज्ञान ते आपल्या हातात आहे. इथे जे म्हटलं रामा नाम तुझे आठवेना ते माझ्या हातात आहे. भारवाही झालो रामा अंतरलो अंतरणार नाही ते हातात आहे. तर असं सगळीकडे हातात आहे. आता हे म्हणतो पण आपल्या लक्षात येईल की या प्रत्येक ठिकाणी काहीतरी आहे. बंधनी पडिलो काय करू बंधनी पडिलो काय करू बंधनी पडिलो काय करू काय करू माझ कामाचे साकडे काय करू माझ कामाचे साकडे संसाराचे कोडे उगवेना संसाराचे कोडे उगवेना संसाराचे कोडे उगवेना. याच्यात सापडलो की ते कोडं उलगडत नाही स्वतः जो उलगडायला जाईल त्याच्या लक्षात येईल जो तो नुसतं चालायला डोळे मिटून जा इकडे धडकतो जाऊन शेवटी त्याची वेळ आली की धडकेल.
घराला बेशुद्ध पडला तर जंपलं सगळं. असं आहे. जागा झाला, कोणी हात दिला, काय दिलं, उचलून ठेवलं, सावरून परत गाडी आणून सोडली की आहेत परत. तर तसं नाही, जो कोडं सोडवायला जाईल त्याच्या लक्षात येतं. संसाराचे कोडे उगवेना, संसाराचे कोडे उगवेना, उगवेना मन आठवे कांचन, उगवेना मन आठवे कांचन, सर्व काळ ध्यान प्रपंचाचे, सर्व काळ ध्यान प्रपंचाचे, सर्व काळ ध्यान प्रपंचाचे. आता क्षणभर विचार करा, झोपेत सुद्धा माणसाला नावाने हाक मारली तरी येते, तसं झोपेत सुद्धा काय दागिने विचारले तर सांगता येतील. अगदी खरं आहे. पटकन नाही असं नाही म्हणे, इतकी चटकन त्याची जाणीव आहे, इतका तो सगळा रुजलेला आहे. आता या आठवड्यात आपल्या धोंडेराज महाराजांची येणार पलूसच्या, म्हणजे तिथे येणार 12 तारखेला. कधीतरी आठवण करतो आपण मधल्या कधी प्रसंगात शक्य होईल तेव्हा या सगळ्याला उद्देशून त्यांनी एकदा म्हणले, तुम्हीच भिकाऱ्यांना सुखावलेलं आहे, ते आल्याशिवाय राहणार नाहीत. ते पारिभाषिक बोलायचे स्वामींच्या सारखं. ते स्वामी समर्थ होते ना, त्यांचंच होते ते. त्यामुळं दर्या तिकडे आहे म्हणायचे ह्याला अक्कलकोटला, तसं ते दर्याच्या भाषेत बोलायचे. अक्कलकोटचा दर्या फार मोठा आहे म्हणायचे. तर त्यांचं म्हणणं होतं हे. ते म्हणायचे तुम्हीच भिकाऱ्यांना सुखावले. ते आपल्या इंद्रियांना आणि यांना उद्देशून म्हणायचे, लाड करायचे त्याला उद्देशून म्हणायचे. तुम्हीच त्यांना लाडावून ठेवलेलं आहे, त्यामुळे ते आल्याशिवाय राहणार नाहीत, असं धोंडेराज म्हणायचे. त्यांची ह्याच्यात आठवण होती बरोबर हे म्हणताना की उगवेना मन आठवे कांचन, उगवेना मन आठवे कांचन, सर्व काळ ध्यान प्रपंचाचे, सर्व काळ ध्यान प्रपंचाचे. अभिमान माथा वाहे कुटुंबाचा, अभिमान माथा वाहे कुटुंबाचा, अंतरी सुखाचा लेश नाही, अंतरी सुखाचा लेश नाही. पहा तुम्ही, माणसं सुंदर, परिस्थिती उत्तम, मला हुशार, काय नोकरी धंदा काय असेल ते उत्तम, सांगावं फक्त अंतरी सुखाचा लेश नाही, अंतरी सुखाचा लेश नाही. नाही नाही सुख संसारी पाहता, नाही नाही सुख संसारी पाहता, पुरे देवा आता जन्म नको, पुरे देवा आता जन्म नको. आहे तो काढीन एवढा, पार पाडीन एवढं जे काय नाटक दिलंय आमच्याकडे करायला करीन, पण पुरे देवा आता जन्म नको. कडे सगळ्या जणांनी मागितलेलंच आहे आणि त्यांचं त्याने ते साधलेलं पण आहे. तर याच्याबद्दल तक्रार नाही. परिस्थिती कशी आहे ती समर्थांचे म्हणणं असल्यामुळे स्पष्ट ऐकावी लागते, सगळी स्पष्ट समजून घ्यावी लागते, आपल्याला त्याचा अनुभव येतच असेल. तर त्यांनी एवढं मागितलं, पुरे देवा आता जन्म नको, पुरे देवा आता जन्म नको, नको नको आता घालूया संसारी, नको नको आता घालूया संसारी, पोळलो अंतरी काय करू, पोळलो अंतरी काय करू, काय करू माझे नेणती स्वहित, काय करू माझे नेणती स्वहित, आपुलाले हित पाहतील, आपुलाले हित पाहतील. काय करतील मी जर काय करायला गेलो तर? ते आपल्या आपल्या हिताचं बघतील. तुम्हाला जायचं असं तर जावं म्हणतील, पण आज संध्याकाळी फिरायला जायचं आहे, तेवढी वेळ सोडून कुठं ते जा.
काय तुम्हाला जायचं आहे, देवळात जायचं आहे, बरं झालं, शांतता होईल तेवढा वेळ. पण तीसुद्धा माझ्या ह्या जाण्याच्या वेळेत नको, थोडी काय वेळ असेल तेवढी सांभाळा, तुम्हाला काय करायचं ठीक आहे. तेव्हा अगदी मनुष्याचं जरी काय सांगायचं आता, काय मनुष्याचं जाऊ दे, आता आपल्याला चांगल्या परिचयाचं आहे. गेला जरी मनुष्य तरी तेवढ्यात त्याचं बेडशीट बदलून फाटकं बेडशीट घालून ठेवले करतात. मी बघितलेलं आहे की गेलं तर फाटकं जाऊ दे म्हणतात, ते चांगलं आहे, हो कालच आणलं आहे, बदलता बदलून घेतील. आपुलाले हित पाहतील, कारण आता ते जाणारच आहे, तर त्यापेक्षा नवीन कशाला, कोरं कशाला घालावं, त्यापेक्षा बदलून घेऊ म्हणतात. इथपर्यंत माणसाची तयारी आहे. तो बाकीच्या तुमच्या याच्या आड कोणाचं काय होत असेल तरीसुद्धा माझ्या कशाच्या आडणे नाही येणार, परीक्षा असली आडणे नाही येणार, काय त्याचं काय वर्ग नसलं आडणे नाही येणार, अशा गोष्टीच्या कशाच्या आडणे नाही येणार, ह्याची काळजी जास्त लागते. त्या माणसाची नाही लागत. आपुलाले इथं पाहतील, त्याचं काय आहे त्याचं बघूया पहिल्यांदा काय असेल ते आधी करूया, असं नाही होत. ते माझ्या आड तर नाही येणार, तेवढ्यासाठी तर आपण सगळ्या एवढ्या सुरक्षा उभारतो की बघ ते येऊ नये. आपले ते व्हेंटिलेटर्सवर ठेवून देतात, एवढं उरकू दे म्हणतात कार्य. मग डॉक्टर काय म्हणतो तो बाबा घ्या अजून काय असेल ते तेवढं जरा ठेवा, खरं आमचा गोंधळ होईल, आमचा गोंधळ होता का म्हणजे काय करतील. आपुलाले हित पाहतील, फार असं ठेवू नका. आपुलाले हित पाहतील हित वैभवाची सखी, पाहतील हित वैभवाची सखी, कोणी मज सेखी कामा, सेखी म्हणजे शेवटी कोणी मज सेखी कामानये. पाहतील हित वैभवाची सखी, पाहतील हित वैभवाची सखी, कोणी मज सेखी कामानये, कोणी मज सेखी कामानये. हे ज्याला खरं आतून पिळवटून आलेला आहे त्याला हा मार्ग आहे. कामानये कोणी तुझ बिणे रामा, तुझ बिणे रामा, नी निज धाम माहेरिया, नेही निज धाम माहेरी. आपल्या खऱ्या निज धामी, खऱ्या माहेरी मला कोण घेऊन जाईल सोबत कर. कामा नये कोणी तुझ विणे रामा, नेही निज धामा माहेर. तेव्हा अशी त्या अर्थाचा त्याला विपरीत आहे. तर आपल्याला याची आपल्या जीवनाशी सांगड घालायला पाहिजे. शक्यतो तर जेव्हा मानवामध्ये सख्य नाही अशा अवस्थेपासून पाहिलं आहे आपण. आपल्या जमेल तेवढं सख्य केलं, स्वार्थ नाही ठेवला, जे काहीतरी ह्याच्यातलं थोडं सुसह्य होईल. आपल्याला ह्याच्या झळा कमी करता येतील, झळा तर आहेत, अग्नीत आहे, तर त्याच्या झळा आपल्याला कमी करता येतील. त्या कशा करता येतील याचा विचार आपण पुढच्या वेळेला जास्त करूया. तेव्हा हे जे सगळं गोळा केलं त्याच्यावर जो माणसाचा विश्वास आहे तो त्यांनी काय किमतीचं आहे ते दाखवून दिलं. मगाशी ज्या धोंडीराज महाराजांचं मी आपल्याला बोलत होतो, धोंडीराज महाराजांचं बोलत होतो, धोंडीराज महाराज म्हणायचे की उगाच बाळगू नका, खुर्दा खोटा आहे म्हणायचे. खुर्दा खोटा आहे बाळगू नका फार, उगीच बाजारात जावा, उगाच घेऊन फिरताय म्हणजे, उगाच बाजारात देऊन टाकून हलकवा. खुर्दा खोटा आहे, उजी बाळगू नका, बाजारात देऊन हलकं व्हा. तेव्हा असला मार्ग आहे हा, स्वामींच्याकडून आलेला मार्ग, हा समर्थांचं म्हणणं, हे सगळं आपल्यासमोर समन्वयाने आता ठेवलेलं आहे. तेव्हा ह्या अर्थतेसाठी आपण काय शिकता येईल त्याचा सारांश पाहू. थांबू, वेळ झाली आहे त्यामुळे थांबूया. तेव्हा पूर्वीच्या जन्माच्या दुःखाचं जे स्मरण नाही त्याची निदान आठवण ठेवावी. नक्की कार्याला कारण चालू आहे, त्या अर्थी हे आहे. दुसरं, या गर्भवासाच्या दुःखाचं स्मरण व्हावं. आज ज्या त्यांच्या वयासमोर ठेवल्या त्या सगळ्या ह्याच्यासाठी, त्यातून तरी निदान शिकता यावं. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट अशी की आशा कायम गुंतवते हे आपल्या लक्षात ठेवावं. असं आपल्याला गुंतवीत राहते. म्हणून तो आपण जे मगाशी पाहिलं की ती गुंतवते या पद्धतीने
सर्व काळ ध्यान प्रपंचाचे, सर्व काळ ध्यान प्रपंचाचे. काय याच्यात ते प्रत्येक एक ओळीत एक येऊन गेलेलं आहे. मग आणखीन काचो काय लक्षात ठेवावं की भ्रम आहे, कळत नाही, संसाराचं स्वरूप कळत नाही, त्यातला भ्रम लक्षात येत नाही, यासाठी ते लक्षात ठेवावं. ते हाती येऊन गेलं बघाशी. संसाराचे कोडे उगवेना, संसाराचे कोडे उगवेना, संसाराचे कोडे उगवेना. बाह्य सुखाचा देखावा आहे, तो आंतरिक सुखाचा नाही आहे. तेव्हा त्याचं कसं होईल याच्यासाठी ज्याची जाणीवपूर्वक ज्याने प्रयत्न केला त्याचा होईल. कारण त्याला मार्ग तो भगवंताने ठेवलेलाच आहे. तो आत तेवढ्यासाठीच आत बसून राहिला आहे, नाही तर बाहेर वावरला असता. तो बाहेर वावरत नाही जरा ह्याच्यासाठीच की तिथेच विसाव्याची गरज असते खऱ्या, आणि तिथेच माणसाला शोधायला हवं असतं आणि त्यांनी शोधण्याची गरज असते. तर ते त्याला तितके काम असावं, तेवढ्या मूळ ह्याला तो झऱ्याच्या मूळ उगमाला जावा, यासाठीच तो आहे. तेव्हा हा सुखाचा देखावा. पोळलो अंतरी काय करू, तर तिथे ते विस्मरण झालं म्हणून पोळलं. विस्मरण असतं तर ओलावा राहिला असता, शांतता राहिली असते चित्ताला. तर ते कसं येईल हे बघावं. आणि वेळेला खरी परीक्षा होत असते हे लक्षात ठेवावं. सगळ्याचीच परीक्षा, सगळ्यांचीच परीक्षा वेळेला होत असते. तेव्हा वेळेला काय आपल्याबरोबर आलं ते लक्षात ठेवावं. आपल्यावर प्रसंग वाढला त्यावेळेला खरं कोण आलं ते खरं, ते भगवंताचं, ते खरं एवढं ओळखून असावं फक्त. ते वेळेला आलेलं आहे ते खरं आहे. बाकीचं काय किती तुमचे वैभव बघून त्याप्रमाणे ते सगळे येत जात असतात. तर ते लक्षात ठेवून बाकी सगळे सर्व वैभवाचे साथी. मग अशी आपण त्याच्यावर त्यांचं म्हटलं तसं. पाहतील हित वैभवाची सखी, पाहतील हित वैभवाची सखी, कोणी मज सेखी कामान, कोणी मज सेखी कामान, कोणी मज सेखी कामान. एवढं करावं लागेल. वैभवाचे साथीदार आहेत हे ओळखलं तर लक्षात येतं. तेव्हा मला माझ्या खऱ्या घरी नेणारं कोणी नाही. व्यवहाराच्या घरी नेऊन पोचवतील सुद्धा एखाद वेळा. काय चुकलो बाकलो काय झालं तर कोणीतरी ओळखीचा भेटेल, घरी नेऊन सोडेल, आपल्याला आठवलं नाही तर तो करेल. हे सगळं खरं आहे. पण नेई निज धामा माही येरा असा कोणी नाही. एवढं लक्षात ठेवून आपण आपलं जीवन नेहमीचं जगत असावं. तर एवढं लक्षात ठेवलं तर आहे तो प्रवास थोडा सावधानपणे करता येईल. म्हणून सुरुवातीला आपण अभंग जो घेतला होता तो गोवियेल माझ आपुलाल्या हिता. आपण प्रपंचाचं सूर वाटून बघायचं आणि त्याने आपल्याला आपापल्या कामाला लावलेले वापरलेले. वापर वाढे वापर संस्कृती जे मागे म्हटलं ना तसं वापर आहे. आईचा वापर, वडिलांचा वापर, भावाचा वापर, मुलाचा वापर, सगळ्यांचा वापर त्यांच्या प्रतिष्ठेसाठी त्यांचे काय साध्य आहे त्याच्यासाठी जो तो वापर करतो. गोविलेले माझ आपुलाल्या हिता, गोविलेले माझ आपुलाल्या हिता, माझी कोणी चिंता केली नाही, माझी कोणी चिंता केली नाही, माझी कोणी चिंता केली नाही, केली नाही चिंता लोभे गुंडाळीले, केली नाही चिंता लोभे गुंडाळीले, पिळून घेतले सर्व माझे. माणसाच्या इस्टेटीच्या वेळा खरोखर पिळून घेतात. मग इथलं अक्षरशः पैसा हिशेब पैसे ते काय फुटावर भांडण आहेत, पिळून घेतात अक्षरशः त्याचं सगळं काय असेल पिळून घेतले सर्व माझे. आता आपण लक्ष ठेवावं. सर्व माझे गेले झालो निःकारण, सर्व माझे गेले झालो निःकारण, स्वामींचे चरण अंतरलो, स्वामींचे चरण
अंतरलो स्वामींचे चरण अंतरलो. म्हणून हा जगाचा लोकांचा सगळा व्यवहार ओळखून आपला व्यवहार करावा. आपलं मूळ ठिकाण काय आहे ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहावं. त्याला अनुकूल अशी आपली जीवनपद्धत असावी. ज्यांची नसेल त्यांच्याशी राहू नये. मागे आपण संगतीबद्दल बोललो होतो. तर सांसारिकांची संगती ही आपण त्यावेळेला बघितलं इन्फेक्टिव्ह आहे, डेडली इन्फेक्टिव्ह. गेल्या वेळेला पाहिलं आपण. तर तशी ती आहे हे लक्षात ठेवून आपण राहावं. म्हणून आणि त्यातही पुन्हा सावधान असावं. कारण त्यात सावधानतेची कारणं आहेत काही. ती शेवटी सांगितली. ती 2 कारणं पाहतो आणि थांबतो. कळो आले परी. आता हे कळो आलं आपल्याला परी. पुन्हा थांबायला सांगितलेलं आहे. थांबा जरा, अजून हे कळलेलं आहे पण एवढ्यावर भागत नाही. कळो आले परी आयुष्य वेचले. त्याला काय करायचं? कोणाला 25ला कळवलं, 10व्या वर्षी कळवलं, 17व्या वर्षी कळवलं, 90व्या वर्षी करायचं काय? परी आहेच पुढे. कळो आले परी आयुष्य वेचले चुकोनिया गेले सर्व काही. चुकोनिया गेले सर्व काही. कळो आले परी आयुष्य वेचले. कळो आले परी आयुष्य वेचले चुकोनिया गेले सर्व काही. चुकोनिया गेले सर्व काही. सर्व काही होते संचिले वैभव. सर्व काही होते संचिले वैभव. रात्रंदिवस जीव लावूनिया. रात्रंदिवस जीव लावूनिया. लावूनिया जीव जीवे मिळविले. लावूनिया जीव जीवे मिळविले. ते घरी राहिले सर्व काही. ते घरी राहिले सर्व काही. आता हे सगळं ओळखावं आणि मग शेवट करावा. आता पुढे काय करावं यासाठी मार्ग दिलेला आहे पुढचा. तर आता पुढच्या वेळेला बघूया काय शेवट म्हणतात समर्थ. तेवढं शेवटच्या वळी घेतलं. सर्व काही नये तुझ समागमे. सर्व काही नये तुझ समागमे. म्हणून या भ्रमे भूलो नको. म्हणून या भ्रमे भूलो नको. भूलो नको भ्रमे संसारी आलिया. भूलो नको भ्रमे संसारी आलिया. कैसी आहे माया ओळखावी. कैसी आहे माया ओळखावी. ओळखावी माया आणि परब्रह्म. ओळखावी आणि परब्रह्म. तेणे तुझा भ्रम नाश येईल. तेणे तुझा भ्रम नाश येईल. तेणे तुझा भ्रम नाश येईल. एवढं सांगितलेलं आहे. आणि पुढच्याची सुरुवात फक्त करून ठेवतो की यासाठी इथं आहोत. तिथून म्हणजे इथून तर उठायचंच आहे. पण आणखीन एक सांगितलेलं त्यांनी की शेवटी आपल्याला नेहमीच राहतो ते जे आपलं गाव आहे ते कशाचं आहे काय आहे ते सोडावं लागेल. तर आपल्याला जिथे जायचं आहे तिथे जाता येईल. हे गाव सोडल्याशिवाय त्या गावाला कधीच जाता येत नाही. जसं आहे कुग्रामीचा वास आयुष्याचा नाश. कुग्रामीचा वास आयुष्याचा नाश. कुग्रामीचा वास आयुष्याचा नाश. विद्येचा अभ्यास तेथे करायचा
कैचा विद्येचा अभ्यास तेथे कैचा कुग्रामीचा भास आयुष्याचा नाश कुग्रामीचा वास आयुष्याचा नाश विद्येचा अभ्यास तेथे कैचा विद्येचा अभ्यास तेथे कैचा कुग्रामीचा वास आयुष्याचा नाश कुग्रामीचा वास आयुष्याचा नाश कुग्रामीचा वास आयुष्याचा नाश. उठून उठून आपल्याला हे सगळं कुग्राम आहे, जे जातोय ते कुग्राम नाही ना, हे सगळ्या खात्री करणं आपलं काम आहे. अशा ठिकाणचं वर्णन केलेलं आहे, ते आपण पुढच्या वेळेला बघूया. एकंदरीत आपल्या स्थितीची कल्पना आपल्याला पूर्वजन्मापासून आत्ताच्यापर्यंत यावी, ज्यातून निदान एवढं तरी सावध होऊन की बाबा आता तरी गेलं पाहिजे, काहीतरी करून केलं पाहिजे, एवढं जरी झालं. आणि त्यामुळे आपलं प्रपंचामध्ये जरी आपल्या काय व्यथा आहेत त्या खऱ्या कळल्या आणि रामाच्या कानावर घालता आल्यासारख्या, सारखं रामा रामा करत राहिला, काय स्वामी स्वामी करत राहिला, काय त्याला आठवण करीत राहिला, तरी त्याचं काम होईल. तेव्हा संसार आपले समर्थांसारखे महात्मे ही आपली संसाराची दुःख तादात्म्यानं जाणतात आणि त्यांनी सावध होतात. तर आपण अनुभवून तरी सावध होऊ का, हा प्रश्न आहे. त्यांनी कुठे प्रपंच केले सगळे, त्यांनी नुसते तादात्म्याने ओळखले काय होतंय ते सगळं, सगळं वाडे मारे गोडे सगळं तादात्म्याने ओळखतो. तर ते आपण हा प्रश्न डोळ्यासमोर ठेवू आणि समाप्त करू. जाणवल्या चिंता दुरी करी. रामरायाची आपल्याला खात्री आहे, आपल्या मनाला जर खरंच याची चिंता जाणवलेली असेल आणि मनापासून वाटलं असेल तर नक्की त्याची व्यवस्था ते करते. जाणवल्या चिंता दुरी करी जाणवल्या चिंता दुरी करी अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था जाणवल्या चिंता दुरी करी जाणवल्या चिंता दुरी करी अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था जागे होनी त्यागुनी स्वसुख जे सुमुहूर्त साधुनिया आत्मा राम प्रसन्न घेती करुणी लासासी बोधावया करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावया त्या श्री सद्गुरु रामदास चरण अत्यादरे वंदुया. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जय. रघुवीर समर्थ. आज उशीर झाला आहे त्यामुळे पद वेगळं काही घेत नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.